नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण लेक्चरला सुरुवात करतोय। या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। या प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे की करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा। अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय। अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा। या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील। जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल। पीडीएफ तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल। ओके, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये कोर्स विकत घेण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथे अपलोड होतील। 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत। त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे। तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण ऍक्च्युअली आपलं जे लेक्चर आहे त्याला प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी पहिलं विधी 1911 मध्ये इम्पेरियल काउन्सिलमध्ये खालीलपैकी कोणी मांडलं, म्हणजे विधेयक कोणी मांडलं असं म्हणायचंय। पहिलं विधेयक 1911 मध्ये इम्पेरियल काउन्सिलमध्ये कोणी मांडलं की जे विधेयक प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी होतं। पीएसआयला विचारलं होतं 2018ला। फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग, गोपाळकृष्ण गोखले आणि बद्रुद्दीन तय्यबजी असे ऑप्शन्स दिले। प्रश्न बघितला, करेक्ट आन्सर येतं याचं गोपाळकृष्ण गोखले, प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं याच्यासाठी। तुम्हाला असा प्रश्न विचारला, गोपाळकृष्ण गोखले कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तुमचं उत्तर पाहिजे 1905 बनारस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते। 1905 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणता समाज स्थापन केला? त्याचं उत्तर असणार आहे भारत सेवक समाज। भारत सेवक समाजाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय? तर देशसेवेसाठी, म्हणजे देशसेवेसाठी चांगले तरुण घडावेत, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता भारत सेवक समाजाचा। तर गोपाळकृष्ण गोखले त्या रिलेटेड येतात। आता तुम्हाला असा प्रश्न विचारला, फिरोजशाह मेहता, प्रश्न असा विचारला, थोडासा प्रश्नाकडे लक्ष द्या। फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांच्यामध्ये काय साम्य आहे? फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी यांना काय म्हणून ओळखलं जातं? ब्रदर्स इन लॉ या नावानं ओळखलं जातं। ब्रदर्स इन लॉ म्हटलं जातं। म्हणजे ज्या तिघांनी मिळून, हे तिघं जे आहेत ना, फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी, या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती। ओके, 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते? तुमचं उत्तर असणार आहे फिरोजशाह मेहता। ठीक आहे, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आहे, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज खालीलपैकी कोठे स्थापन केले? 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज कोणत्या ठिकाणी स्थापन केले? सेरामपूर, कलकत्ता, मुंबई का मद्रास? करेक्ट आन्सर असणार आहे सेरामपूर। ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज सेरामपूरला स्थापन केलं। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली? म्हणजे प्रथम IIT कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? हे 1/7 फॉरेस्टला विचारलाय 2019ला। दिल्ली, कानपूर, खरगपूर का चेन्नई? करेक्ट आन्सर आहे खरगपूर, 1951 मध्ये। ठीक आहे, पहिली IIT कुठं? खरगपूर, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी, लक्षात घ्या, पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? इंडियन अकॅडमी राजाराम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस आणि ईश्वरचंद विद्यासागर। इंडियन अकॅडमी म्हटलं, करेक्ट आन्सर असणार आहे स्वामी दयानंद सरस्वती। ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला होता 1875 ला। ठीक आहे, आर्य समाज, आणि यांनी सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ। स्वामी दयानंद सरस्वती यांचा महत्त्वाचा ग्रंथ कोणता? सत्यार्थ प्रकाश। सत्यार्थ प्रकाश हे लक्षात ठेवा, परीक्षेला याच्यावर बऱ्याच वेळा विचारलं जातं। रामकृष्ण परमहंस म्हणजे तुम्हाला जे रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्वामी विवेकानंद, तर स्वामी विवेकानंद यांचे ते गुरु होते। त्यानंतर मग तुम्हाला असं विचारलं, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केव्हा केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केव्हा केली? 1897, हे लक्षात घ्या। ठीक आहे, ईश्वरचंद विद्यासागर यांचं मूळ नाव होतं बंडोपाध्याय।
ईश्वरचंद बंडोपाध्याय, त्यांना विद्यासागर ही मिळालेली पदवी आहे, त्यामुळे ईश्वरचंद विद्यासागर या नावाने त्यांना ओळखलं जातं. राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केव्हा केली असा प्रश्न विचारला तर उत्तर असणार आहे 1817 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेज स्थापन केलं. कोणाच्या मदतीने राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेज स्थापन केलं? तुमचं उत्तर असणार आहे डेव्हिड हेयर. डेव्हिड हेयर यांच्या मदतीने. हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मुंबईमध्ये सफाई कामगार यांच्याकरता सहकारी संस्थांची स्थापना कोणी केली? मुंबईमध्ये सफाई कामगार यांच्याकरता सहकारी संस्थांची स्थापना कोणी केली? ऑप्शन दिलेत आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले आणि ठक्कर बापा. करेक्ट आन्सर बघा, मुंबई सफाई कामगार म्हटलं, करेक्ट आन्सर आहे ठक्कर बापा यांनी केली. मुंबईमध्ये सफाई कामगारांच्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया वनसेवाला विचारलाय, एएसओ पूर्वला पण विचारलाय. दादाभाई नौरोजी, राजाराम मोहन राय, रोमेशचंद्र दत्त, आर.सी. मुजुमदार. करेक्ट आन्सर आहे रोमेशचंद्र दत्त. लक्षात ठेवा इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया खूप फेमस असा ग्रंथ आहे, बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आहे, जोडायला हवा असा घटकामध्ये पण विचारून झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन सर्वात जास्त आहे? तलाव सिंचन कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की गुजरात? तलाव सिंचन म्हटलं, तलाव हे कंबाईन विचारलं होतं, आंध्रमध्ये जास्त आहे तलावांची संख्या. आंध्र. तुम्हाला जर असं विचारलं ओके, बऱ्याच प्रश्न त्या टाईपमध्ये लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? टॅक्स असिस्टंट 2016. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारते म्हणजे स्वतःभोवती फिरणं, याला आपण काय म्हणतो? परिवलन असं म्हणतो. ओके, आणि स्वतःभोवती फिरत फिरत दुसऱ्या घटकाभोवती जर फिरत असेल तर त्याला परिभ्रमण असं म्हणतो. म्हणजे परिवलनासाठी किती कालावधी लागतो? 23 तास 56 मिनिट, 55 मिनिट, 55 मिनिट, 56 मिनिट, म्हणजे थोडासा फरक केलाय. करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, 23 तास 56 मिनिट 4.09 सेकंद पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डच यांनी सर्वात प्रथम वकार सुरुवात केली? डच लोकांनी सर्वात प्रथम वकार कोणत्या ठिकाणी सुरू केली? सुरत, मछलीपट्टणम, कोचीन का पुदुच्चेरी? सुरत म्हणजे हे इंग्रजांची होती, म्हणजे इथं डच विचारले, डचांची, याचा अर्थ उत्तर असणार आहे मछलीपट्टणम. मछलीपट्टणम या ठिकाणी डचांनी सर्वात प्रथम वखार सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1613 या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीला खालीलपैकी कोठे वकार उभी करण्यास परवानगी देण्यात आली? 1613ला बेंगलोर, मद्रास, मछलीपट्टणम का सुरत? करेक्ट आन्सर आहे सुरत. याचं उत्तर असणार आहे सुरत. पुढचा प्रश्न आहे भाववाढीवर नियंत्रण ठेवणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रथमच जाहीर केलेले उद्दिष्ट होते? भाववाढीवर नियंत्रण ठेवणे. पहिली पंचवार्षिक, दुसरी, तिसरी, 7वी का 9वी? पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये. लक्षात ठेवा भाववाढीवर नियंत्रण ठेवणे. 1951ला पंचवार्षिक योजना सुरू झाली ही पहिली, आणि 1956ला ही संपली. ठीक आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोणत्या घटकावर फोकस केला होता तर कृषी हा घटक महत्वाचा होता, याच्यावर आपण फोकस केला होता, म्हणजे भर जास्त दिलेला होता. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता? आता महात्मा फुले यांच्यावर प्रभाव असणारी पुस्तकं कोणती? राईट्स ऑफ मेन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन असे दिलेले आहे. लक्षात घ्या इथं तुम्हाला घाटाळा सरांचं किंवा कठारे सरांचं जे इतिहासाचं पुस्तक आहे यामध्ये याचा संदर्भ मिळतो. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे यातलं राईट्स ऑफ मॅन आहे, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आहे, कॉमन सेन्स आहे आणि एज ऑफ रिझन्स, या सर्व पुस्तकांचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव होता थॉमस पेन यांच्या. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून खालीलपैकी कोणी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली? बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी कोणी काढली? कशासाठी? जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून. भाऊ दाजीलाल, दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर शेठ का नारायण मेघाजी लोखंडे? तुम्हाला काय विचारलंय? बॉम्बे स्टीम विचारले. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी कोणी काढली? करेक्ट आन्सर असणार आहे जगन्नाथ शंकर शेठ. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी जगन्नाथ शंकर शेठ यांचे. जर तुम्हाला असं विचारलं असतं द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं जर तुम्हाला विचारलं असतं तर तुमचं उत्तर असतं या ठिकाणी भाऊदाजीलाल. द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणी सुरू केली? मग उत्तर आलं असतं भाऊदाजीलाल. हे लक्षात ठेवा, महत्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातली पहिली प्रेस नोट कोणती? भारतातली पहिली प्रेस नोट कोणती? करन्सी प्रेस नोट नाशिक रोड, बँक नोट प्रेस देवास,
नोट प्रेस म्हैसूर का नोट प्रेस सालवोनी? तर भारतातली पहिली विचारले, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे करन्सी प्रेस नोट नाशिक. हे 1928 आहे. कधी स्थापन केलेले? 1928. बँक नोट प्रेस देवास जी आहे ती 1974-75 मधली आहे. 74-75. नोट प्रेस म्हैसूरची आहे ती 1999ची आहे आणि सालबोनीची आहे ती 2000 सालची आहे. त्यामुळं सर्वात पहिली किंवा जुनी विचारलं तर उत्तर असणार आहे करन्सी नोट प्रेस नाशिक रोड. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? डोलोमाइट अमरावती अकोला, यवतमाळ रत्नागिरी, भंडारा जळगाव, नागपूर भंडारा. म्हणजे गणाचंदाचा यार, यार अशी ट्रिक आहे. हे दोन जिल्हे खूप महत्वाचे डोलोमाइटसाठी. या म्हणजे यवतमाळ, र म्हणजे रत्नागिरी, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे. बऱ्याच वेळा या घटकावर आयोगानं प्रश्न विचारून झालाय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? क्रोमाइट कोल्हापूर सोलापूर, ठाणे नाशिक, नागपूर अमरावती, भंडारा नागपूर आणि गोंदिया. आता क्रोमाइट म्हणजे विदर्भाच्या साईडचा, म्हणजे ठाणे नाशिक, नागपूर अमरावती, सोलापूर कोल्हापूर, म्हणजे भंडारा नागपूर गोंदिया. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड आणि अल्युमिनियम समृद्ध असते? म्हणजे कोणत्या मृदेमध्ये लोहाचे ऑक्साईड आणि अल्युमिनियम समृद्ध असते? काळी मृदा, लॅटेराइट मृदा, दलदलीची मृदा किंवा वळवंटी मृदा. जांभी मृदा म्हणजेच लॅटेराइट मृदा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. जांभी मृदा म्हणजेच लॅटेराइट मृदा, म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे की ज्याच्यामध्ये लोह आणि लोहाचा ऑक्साईड आणि अल्युमिनियम समृद्ध असते. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले, यवतमाळ रत्नागिरी, लक्षात राहू द्या. लखनौ करारावर सह्या करून डॅश डॅश आणि जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आता लखनौ करार म्हणजे किती सालचा? 1916चा. लखनौ करार म्हणजे याच्यामध्ये काय झालं होतं, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये राजकीय ऐक्य झालं. त्याचप्रमाणे जहाल आणि मवाळ हे एकत्र आले, कारण 1907चं सुरत अधिवेशन, या अधिवेशनामध्ये जहाल मवाळ याच्यामध्ये फूट पडलेली होती. आणि 1916चं हे लखनौ अधिवेशन आहे आणि या लखनौ अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक यांचा रोल महत्वाचा आहे. लोकमान्य टिळक आणि जे जिन्ना होते, ओके, यांनी एकत्रित येऊन मुस्लिम लीग राष्ट्रीय सभा एकत्र आले. त्याचप्रमाणे जहाल आणि मवाळ यांचं सुद्धा एकत्रीकरण झालेलं होतं, एकत्र आलेले होते. ठीक आहे. आता अगोदर काय होत होतं, तर या ठिकाणी मवाळांचं वर्चस्व राहत होतं, परंतु 1915 मध्ये फिरोजशाह मेहता, त्यानंतर आपले गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन झाल्यामुळं जहालांचं वर्चस्व तिथं वाढलेलं होतं. त्यामुळे लखनौ करार महत्वाचं. आणि कधी फूट पडली विचारलं, 1907चं सुरत अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडलेली तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारनं कीचकवध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. नाटकात कीचक कोणाचं प्रतिनिधित्व करत होता? कीचकवध म्हणजे यामध्ये कर्जन, लॉर्ड कर्जन जो होता तो या ठिकाणी कीचकचं प्रतिनिधित्व करत होता. कर्जन यांचा कार्यकाळ कोणता? 1899 ते 1905 हा काय तो लॉर्ड कर्जन यांचा कार्यकाळ. कर्जन आणि मवाळ गटामधले कोणते नेते होते की जे वर्गमित्र म्हणून ओळखले जातात? ते म्हणजे फिरोजशाह मेहता. लॉर्ड कर्जन आणि फिरोजशाह मेहता हे काय होते? एकमेकांचे वर्गमित्र होते. ओके, त्याच काळामध्ये त्यांचं वर्चस्व होतं, लक्षात असू द्या. ठीक आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड कर्जन यांच्या कार्यकाळात कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला? कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला? म्हणजे तुम्हाला मॅकडोनल आयोग लक्षात ठेवा. लॉर्ड कर्जन यांच्या काळात कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला? मॅकडोनल आयोग हा आयोग नेमण्यात आलेला होता. हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे.